आणि अवैध उत्खनन प्रकरण राज्यामध्ये चांगलंच गाजलेलं होतं सोलापूरच्या माढामधलं। आणि याच दरम्यानचा उपमुख्यमंत्र्यांचा आणि डीवायएसपींचा संवादही बराच चर्चेत आला। पण अखेर या प्रकरणामध्ये डीवायएसपी अंजना कृष्णा यांचीच बाजू खरी ठरतेय। सोलापूर जिल्ह्यातल्या कुर्डूमध्ये बेकायदेशीर मुरुम उपसा होत असल्याचं जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट झालंय। तर दिल्लीमध्ये खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी एक पत्रकार परिषद घेऊन या सगळ्या प्रकरणातला मोठा मासा कोण आहे हाही सवाल उपस्थित केलाय। महसूल अधिकाऱ्यांच्या अंगावर जायचं काम केलं, त्यांना धमकवण्याचं काम केलं, त्याचा हा व्हिडिओ आहे। ही कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या मागे उभा राहिलं पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी तसं आश्वासन त्यांना दिलेलं आहे। आप एक काम कीजिए, आप मुझे मेरे फोन में मतलब डायरेक्ट कॉल कीजिए ना। इतना आपको डेरिंग हुआ है क्या? अंजना कृष्णाच्या पाठीशी शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस उभी राहिली आहे। त्याचं कारणही तसंच आहे। डीवायएसपी अंजना कृष्णा यांच्या धाडसाचं देशभरात कौतुक झालं। उपमुख्यमंत्री अजित पवार फोनवरून दमदाटी करत असतानाही अंजना कृष्णा यांनी हिमतीनं त्याचा सामना केला। आप एक काम कीजिए, आप मुझे मेरे फोन में मतलब डायरेक्ट कॉल कीजिए ना। इतना आपको डेरिंग हुआ है क्या? गावात सुरू असलेलं अवैध मुरुम उत्खनन रोखण्यासाठी गेलेल्या अंजना कृष्णा यांना अजित पवारांनी फोन केला होता। या प्रकरणात प्रशासनावरच अजित पवारांच्या पक्षाकडून आरोपही करण्यात आले होते। मात्र आता खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी या प्रकरणातील अजून एक व्हिडिओ समोर आणला। खरे माफिया कोण आहेत त्यांना पुढे आणण्याचं काम नक्कीच डिपार्टमेंट करेल। खरे माफिया यातून बाजूला राहिलेले आहेत आणि बळीचा बकरा या ठिकाणी सरपंच आणि ग्रामसेवकाला केलं जाईल। कुर्डू गाव हे अत्यंत दहशतखाली जगते। आज त्या ठिकाणचे नागरिक मोठ्या दहशतीच्या खाली जगतायत। हे थांबवायचं जर असेल, मी फक्त एक शासकीय जमिनीत अवैध मुरुमाची जी उत्खनन झालेलं आहे तेवढ्याच बाबतीत बोललेलं आहे। मोहिते पाटलांनी अखेर माफिया आणि कुर्डूतील दहशतीकडे लक्ष वेधलं। तर डीवायएसपी अंजना कृष्णा यांची कारवाई चुकीची दाखवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रयत्न करण्यात आले होते। मात्र जिल्हा प्रशासनानं अंजना कृष्णा यांची बाजू उचलून धरली। कुर्डूत अवैधपणे मुरुम उपसा प्रकरण सुरू होतं असं प्रशासनानं सांगितलं। तसंच अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य ठरवली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जो कॉल लावून देण्यात आला होता तो बेकायदेशीर मुरुम उपसा प्रकरणातील जे ग्रामस्थ आहेत त्यांच्याच समर्थनार्थ हा कॉल लावून देण्यात आला होता असंच म्हणावं लागेल। त्यामुळे अंजना कृष्णा यांनी जी कारवाई केली होती ते कायद्याला धरूनच होती। अंजना कृष्णा यांची जिल्हा प्रशासनानं केलेली पाठराखण आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी मुरुम उत्खननात बडा नेता असल्याची दिलेली माहिती यामुळे हे प्रकरण लवकरच शमणार नसल्याचं स्पष्ट झालंय। त्यातच अंजना कृष्णा यांनी अवैध मुरुम उत्खनन प्रकरणी आक्रमक पवित्रा का घेतला याची मोठी माहिती समोर आली आहे। अंजना कृष्णाचे वडील VR विजू यांनी अंजना यांच्या लहानपणीचा किस्सा सांगितला। अंजनाला अवैध उत्खनन प्रश्नांची चांगलीच माहिती आहे। मुक्कुत्री मलामध्ये अनेक वर्षापासून मोठ्या प्रमाणात बेकायदा उत्खनन झालं आहे। ती जागा आमच्या घरापासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर आहे। अवैध उत्खनन बघत अंजना मोठी झाली आहे। याचाच अर्थ अंजना कृष्णा यांच्या मनात लहानपणापासूनच अवैध उत्खननाबाबत चीड होती। त्यामुळेच की काय कायदेशीर कारवाई करताना उपमुख्यमंत्री अजित पवारांसारख्या बड्या नेत्यानं हस्तक्षेप करण्याचा केलेला प्रयत्नही अंजना कृष्णा यांनी जुमानला नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आप एक काम